हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज होता मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आणि मग त्याच्यासाठी मी केली होती देवघराची थोडीशी क्लिनिंग. कारण सगळं काही मी किचनमध्ये यूज करते, त्याच्यामुळे म्हटलं चला आज छान फ्रेश क्लिनिंग करते आणि नंतर पूजा मांडते. तर इथे छान मस्त अशी पूजा मांडली होती. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा जी आहे ती शेअर केली, त्याच्यामुळे मांडणी वगैरे काही शेअर केली नव्हती. साध्या सिंपल प्रकारे मी पूजा करते आणि मला मुखवटा वगैरे घ्यायची खूप इच्छा आहे, पण मार्केटमध्ये काही जाणं झालंच नाही. नेक्स्ट टाईम म्हणजे नेक्स्ट वर्षी वगैरे घेणार मी किंवा मग दिवाळीकडे बघणार. तर यावर्षी म्हटलं आपलं साधंसुधंच बरं. कारण घेतलं वगैरे ना मग त्याचे अलंकार, त्याचं ते खालचं वस्त्र वगैरे असते ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजे आणि पूजा मांडता मांडताच इतका वेळ होऊन जाते मुलांना घेत. तर म्हटलं असो आपली साधीसुधी जशी मी आधी करत होती त्याच प्रकारे करते. तर पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी बनवायला घेतली साबुदाण्याची खिचडी. तर जिरा वगैरे चालते आमच्याकडे आणि मिठाचं पण मी खाते. लग्नाच्या आधी मीठ वगैरेचं खात नव्हती या उपासाला, पण आता तेवढं मॅनेज होत नाही कारण रिदू जो आहे तो फीड करतो त्याच्यामुळे. तर जिरा आणि हे जे मिरचे, तिखट वगैरे यूज नाही करत मी, मिरचे टाकले. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकले किंवा कूट पण आपण टाकू शकतो. आलू आणि टमाटर एवढंच टाकलं आणि त्याच्यानंतर छान साबुदाणा जो आहे तो भिजू घालून ठेवला होता तो त्याच्यामध्ये मिक्स केला. त्यानंतर या स्टेजला ना आपण साबुदाण्याचा कूट टाकू शकतो, पण मी याच्या आधीच टाकला आणि थोडीशी वेगळी टेस्ट यावी याकरता मी दही टाकलेलं आहे. दह्याने ना खूप छान असा नरम साबुदाणा होतो आणि टेस्टलाही खायला खूप मस्त वाटतो. त्याच्यामुळे मी असाच करत असते. मला कूटवाला तेवढा आवडत नाही जो शेंगदाण्याचा कूट वापरून आपण करतो. तर इथे बनलेलं आहे आणि पापड तळले होते. आता ते खातपर्यंत साबुदाणा छान मुरतो. तर इथे ना मी गेटला लॉक करून ठेवलं होतं. ही वेळ होती दुपारची, स्मितू ट्युशनला जात होता. तर मी याचं रिझन काही दिवसात शेअर करणार की मी दिवसा पण लॉक का बरं करते, कारण ही माझी पर्सनल सेफ्टी आहे, मुलांची सेफ्टी आहे, त्याच्यामुळे मी लॉक करून ठेवते. पण का बरं करते याचं रिझन मी कधीतरी शेअर करेल नक्की. इकडे तू कुठं जाते? तू कुठं जाते? चल. हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सकाळपासून इतकी गडबड, इतकी धावपळ की आज साडीसुद्धा घातली नाही. आज होता गुरुवारचा म्हणजे मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार, पण आज साडी वगैरे काही घातली नाही. आता तुम्ही बघितलं की लॉक वगैरे मी खोललेलं होतं. तर स्मितूला ट्युशनला पाठवलं आणि परत लॉक केला. आता याला झोपून देते. हे बघा, याला रफ बुक देते मी, कारण हा ना स्मितूची बुक्स खूप खराब करतो त्याच्यामुळे. तर आता याला झोपून देते आणि परत मग इव्हनिंगचे कामं करते. तर आज हे जे ना केस धुतले होते त्याच्यामुळे केस विस्कटल्यासारखे दिसत असणार. तर चला याला झोपवते आणि मग परत बाकीचे कामं करते. दुपारचे कामं वगैरे आवरून ना मी भेटली तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर दिवा वगैरे लावत असते मी. जसं आपण दिवाळीच्या वेळेस दिवा लावतो ना दारांमध्ये, तसंच दोन्ही दारात छान रांगोळी काढते सकाळी. आणि दोन्ही टाईम जे आता मार्गशीर्षातले गुरुवार आहे ना त्याच्यामध्ये मी दोन्ही टाईम दोन्ही दरवाज्यात दिवे लावते. तुळशीजवळ तर लागतेच रोज, पण दरवाजामध्ये ना मार्गशीर्षातल्या गुरुवारी मी लावत असते. याच्या आधी स्वामींचे गुरुवार करायला घेतले होते ना तेव्हाही लावत होती. तेव्हापासून मग मला सुचलं की आपण जसं लक्ष्मीचं स्वागत आहे या पद्धतीनं करायला पाहिजे. जसं आपण दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन करतो तसंच हे मार्गशीर्षातलं लक्ष्मीपूजाही करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बनवायला घेतली मी खीर प्रसादासाठी. तर साधी सिंपल प्रकारे शेवळ्याची खीर बनवायला घेतली. तर इकडे मेल्ट करायला ठेवलं मी तूप. तोपर्यंत शेवळ्या ज्या आहेत त्या काढून घेत आहे डब्यामधल्या, आणि एकच डब्यामध्ये ठेवल्या आहे मी, की छोट्या मोठ्या डब्यांमध्ये मॅनेज करून ठेवलेला नाही आहे. एकच डब्बा व्यवस्थित आहे आणि खूप मोठा डब्बा नाही आहे, त्याच्यामुळे तोच डब्बा सोयीस्कर जाते. तर त्याच्यातल्या काढून घेतला आणि थोडंसं ना एक हात पाकडून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही किडा वगैरे असेल तर तो दिसायला पाहिजे. आणि हे जे साठवणीचे पदार्थ असते ना याच्यामध्ये काही ना काही असतेच, वर्षभराच्या यानी असते त्याच्यामुळे. तर छान मस्त तोपर्यंत तूपही मेल्ट झालं होतं. तर आता त्याच्यामध्ये शेवळ्या टाकून घेतल्या. ह्या मी घरीच बनवून घेतल्या होत्या, फक्त मशीनमध्ये काढून आणल्या. आणि फुल फॅट जे मिल्क असते ना पूर्ण साईसहित ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर साखर टाकून घेतली आणि विलायची पूड
एवढंच टाकलं, जास्त काही नाही. ड्रायफ्रूट्स पण आपण ॲड करू शकतो, पण ड्रायफ्रूट्स वगैरे अवेलेबल नव्हते कारण स्मितूसाठी ना लड्डू बनवले होते, तर पूर्ण मी जे काही होते ना यूज करून टाकले. आता नेक्स्ट मंथ जो किराणा येईल त्याच्यामध्ये मग मी आणणार डबल, तेव्हा मग यूजमध्ये येईल. कारण आता गाजरचा हलवा वगैरे ना त्याच्यामध्ये मनुके वगैरे किंवा मग काजू वगैरे असला ना थोडंसं व्यवस्थित वाटते. आणि तिकडे ठेवली मी, त्या गॅसची ना फ्लेम खूप स्लो आहे, त्याच्यामुळे तिकडे मी ठेवली आहे खीर उकळी यायसाठी आणि तोपर्यंत इकडे बनवत आहे मसाले भात. तर खाली तुम्ही बघू शकता दोघांचा गोंधळ. जे काही पूजा आहे ना त्याच्यामधले साखर उचलून खाणं, ग्लासमधलं पाणी उचलून पिणं, हे रितूचं काम चालू होतं आणि स्मितू त्याला खूप छान प्रकारे हँडल करतो आणि मधामधात डोकंही खूप दुखवतो. तर तो एवढा काही मोठा नाही आहे, 5 वर्षाचा तर आहे. त्याच्यामुळं मग तरी तो छान मॅनेज करतो आपल्या भावाला. त्याची भावाबद्दलनं केअरिंग खूप आहे. तर मस्त मॅनेज करतो. पप्पा नसल्यावरनं त्याला एक एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, त्याप्रकारे असते. थोडंसं डोकंही दुखवते, पण मॅनेज होऊन जाते. तर इथे मी सगळं काही होतं ना फ्रीजमध्ये, गाजर होतं, आलू होतं, वाटाणे होते, सगळं जेवढं जेवढं होतं थोडक्यात, ते सगळं काही कट करून घेतलं आणि एकत्र मिक्स करून या भातामध्ये ना फोडणीला टाकला आहे. असाही भात खूप छान वाटते. मुलं असं गाजर वगैरे नुसतं खात नसेल ना, तर असा भातामधला उचलून जर खात असेल तर त्यांनाही थोडंसं हेल्दी मिळते. आणि जरी याच्यातलं नाही खाल्लं तरी त्याच्यातला जो पूर्ण प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहे, ते त्या याच्यामध्ये उतरून जाते भातामध्ये. तर तेही चालून जाते मुलांना, म्हणजे कशा ना कशामार्फत ते पोटात जायला पाहिजे मुलांच्या. तर इकडे बघू शकता ते मी मुरत ठेवलं आहे गंजामध्ये पूर्ण तेल सुटतपर्यंत. तोपर्यंत इकडे खीर जी आहे ती रेडी आहे आणि ड्रायफ्रूट्स नव्हते आणि केसर अवेलेबल होतं, तर ते मी छान भरून टाकलं जेणेकरून खीर जी आहे ते दिसायला एकदम टेम्पटिंग दिसत आहे. तर इथे तोपर्यंत जे आहे मी ठेवलं होतं फोडणीचा भात घालून, तर तोही ऑलमोस्ट तेल सुटलेला होता आणि त्याच्यामध्ये मग तांदूळ वगैरे स्वच्छ करून टाकले आणि भातही ठेवला साईडला. एक एक केला आणि मी तिकडे ठेवत असते कमी गॅसवर आणि फुल गॅसवर इकडे बनवत असते. फुल म्हणजेच लो फ्लेम करूनच, पण ह्या गॅसवर थोडं फास्ट होते आणि तिकडे न स्लो. माहीत नाही, थोडंसं गॅसला रिपेअरिंग करायचं आहे. एवढ्यात ना गॅसचा फ्लेम जो आहे तो ॲटोमॅटिक स्लो होत चाललेला आहे. तर पिननी मी करून बघितलं पण ते काही जमत नव्हतं. तर सांबार वगैरे टाकून आणखी झाकून ठेवलं जेणेकरून तो मस्त असा मोकळा बनणार आणि भात जो आहे ना फोडणीचा किंवा दाणे भात किंवा मसाले भात गंजामधलाच खूप छान वाटते. तर इकडे कढी पण बनलेली आहे आणि मी तयारी करत आहे आता संध्याकाळच्या आरतीची. दोन्ही टाईम आरती करते मी मार्गशीर्षातल्या गुरुवारमध्ये. त्याच्यासाठी मी तयारी करत आहे आणि रितू घेऊन बसला होता देवाजवळची घंटी. इतके छान आहे ना माझी मुलं सपोर्टिव्ह आणि गोंधळही तसेच करते. तर मस्त असा जोरात जोरात घंटी जी आहे ना ते देवाजवळची वाजवते रितू नाचून नाचून. पण त्याचं व्हिडिओमध्ये आलंच नाही, तेवढं मला लक्षात नाही आलं. ओट्यावर ट्रायपॉड ठेवलं आणि आरतीला घेतलं, पण रितू काही दिसत नव्हता. पण रितू छान नाचून नाचून आरती करत होता. तर संध्याकाळची आरती थोडीशी मी शॉर्टकट केली कारण मग ना थोडा वेळ झाला की लगेच मग रितूला ताट पाहिजे, स्मितूला ताट पाहिजे फिरवायसाठी आरतीचं. पप्पा असलं तर ह्या गोष्टी त्यांना पकडून मॅनेज होते, पण मला एकटीला ना मग दोघांचं गोंधळ आणि ते पूजा मग नाही का असं मन प्रसन्नसारखे नाही वाटत. त्याच्यामुळे म्हटलं चला ओवाळा करते आणि पटकन आपली आरती जी आहे ती संपन्न करते. तर स्मितू पण तिकडे क्लॅप करत होता. त्याला थोडंसं सांगितलं ना की तू त्याला घंटे देऊन दे किंवा ताट देऊन दे, तो एकदम हो म्हणून देतो, म्हणजे असं जिद्दपणा वगैरे करत नाही. आणि त्यानंतर ना इथे आरती वगैरे झाली, नैवेद्य ठेवला आणि मी म्हटलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की स्मितूचा जो डान्स आहे तो मी शेअर करणार. तर लेके प्रभू का नाम या गाण्यावर त्याचा डान्स होता आणि आत्ता जो जात आहे समोरून तो आहे आपला स्मितू. सगळे मुलं सेम सेम, हाईट पण सेम आणि कॉस्ट्यूम पण सेम, त्याच्यामुळे कुणालाच कोणाचा मुलगा आहे तो काही ओळखायला येत नाही. तरी आपला जो आहे तो ओळखायला येते. जवळून जर मी बघितला ना तर नक्की मला म्हणजे दिसत होता तो क्लिअरली. आणि मग मी जवळ जाऊन बघितलं. थोडंसं आता डोळ्याचा प्रॉब्लेम होता आहे, मला आधीही दूरचं दिसत नव्हतं, त्याचा थोडासा प्रॉब्लेम होता. आता डोळे परत चेक करायचे आहे आणि चष्मा जो आहे तो मी कंटिन्यू करणार आता, कारण थोडासा ना डोळ्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो वाढत चाललेला आहे. तर इथे आपल्या स्मितूचा जो डान्स आहे तो सुरू आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.